Hello everyone. In this video, we discuss quantification method of flame emission spectroscopy or फ्लेम फोटोमेट्री. आपण क्वांटिफिकेशन मेथड बघणार आहोत जिथे आपण क्वांटिटेटिव्ह स्टडी आपल्या सॅम्पलचा करतो. आता फ्लेम फोटोमेट्रीचं सिंपल वर्किंग बघायला गेलो तर आपण काय करतो, आपण एका बिकरमध्ये छोटा 100 ml चा बिकर घेतो, त्यामध्ये सॅम्पल ठेवतो. आधी जी एक एसओपी दिलेला आहे त्या एसओपी प्रमाणे फ्लेम फोटोमेट्री इन्स्ट्रुमेंट चालू करतो. तुला एक टिपिकल एसओपी दिलाय, म्हणजे आधी आपण पंप चालू करतो. आधी त्या जी पाईप आहे जिथनं सॅम्पल सक होणार आहे तिथनं आपण एअर फ्लो व्हायला देतो, सक व्हायला देतो. त्यानंतर आपण वॉटर सक व्हायला देतो. अशी एक एसओपी दिलेली आहे इन्स्ट्रुमेंट चालू करण्याची. मग आपण बर्नर चालू करतो. स्टेप बाय स्टेप आपण ही मेथड फॉलो करतो. आपल्याकडे गॅस कनेक्शन असतं ते चालू करतो, बर्नर चालू करतो. आता ते केल्यानंतर काय करतो, आपण एका बिकरमध्ये 100 ml चा सॅम्पल घेतो आणि ते त्या ट्यूबच्या इथे ठेवतो. त्यामुळे ती ट्यूब काय आहे, ते वॉटर आहे ते सक करून घेते. ती सॅम्पल आहे ते सक करते. सक केल्यानंतर फ्लेममध्ये ते पेटतं. त्या इन्स्ट्रुमेंटला एक विंडो असते, त्या विंडोमधनं आपण बघतो फ्लेमचा कलर बिलर बदललेला आपल्याला दिसतो. त्यानंतर आपण आधीच एक फिल्टर सिलेक्ट करतो ज्या एलिमेंट आपल्याला स्टडी करायचा येतो, आणि ते त्या थ्रू ते रेडिएशन बाहेर येतात आणि मग आपल्याला तो ऍब्झॉर्बन्स किंवा तिथला जो एमिटेड लाईटची इंटेन्सिटी ही आपल्याला त्या स्क्रीनवर दिसते आणि त्याच्यावरनं आपण आपल्या सॅम्पलचा स्टडी करतो. हे आता आपल्याला प्रॅक्टिकल मध्ये करायचंच आहे. आता आपण क्वांटिफिकेशन मेथड कोणत्या वापरतो त्या बघूया. एक कॅलिब्रेशन मेथड आहे. कॅलिब्रेशन मेथड ही बऱ्याचदा आपण केलेली आहे, FY SY ला प्रॅक्टिकलला केलेली आहे. ही मेथड आपण SY ला प्रॅक्टिकलला केलेली आहेत. आपण काय केलं तर आपण स्टँडर्ड सोल्युशन तयार करतो, म्हणजे एक सिरीज ऑफ स्टँडर्ड सोल्युशन तयार करतो. आपण एका रेंजमध्ये स्टँडर्ड सोल्युशनची सिरीज तयार करतो. कॉन्सन्ट्रेशन रेंजमध्ये नॉन कॉन्सन्ट्रेशनचे स्टँडर्ड सोल्युशनची सिरीज तयार करतो आणि अशी सिरीज तयार करतो, ही ट्रायल आणि एररने करतो, की आपलं जे अननोन आहे ते त्या इन बिटवीन सिरीजच्या मध्ये आलं पाहिजे. मग आपण फ्लेम फोटोमेट्रीवर रिडिंग घेतो. ती इंटेन्सिटी आहे, एमिशन इंटेन्सिटी, ही आपण तिथे घेतो. आउटपुट आपण तिथे मिळवतो आणि मग आपण कॅलिब्रेशन कर्व ड्रॉ करतो. आणि कॅलिब्रेशन कर्व ड्रॉ केल्यावर त्या कॅलिब्रेशन कर्व मध्ये आपण अननोन ची इंटेन्सिटी आहे ती सुद्धा आपण मेजर करतो आणि ती मध्ये कॅलिब्रेशन कर्व मध्ये त्या जो आपल्याला कॅलिब्रेशनचा जो कर्व मिळतो त्यामध्ये ती पुट करतो आणि त्यावरनं आपण त्या अननोनचं कॉन्सन्ट्रेशन काढतो. ही कॅलिब्रेशन मेथड आपली झाली. अ सिरीज ऑफ स्टँडर्ड सोल्युशन ऑफ द नॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सॉल्ट ऑफ एलिमेंट to be estimated are prepared. A proper filter is first selected depending on the element to be analyzed. After steady flame is obtained, demineralized water is introduced in the flame for adjusting background emission to zero. The most concentrated solution is introduced and the instrument is adjusted to read full scale 100. Then standard solution or standards of lower concentration are introduced in turn and their respective emission intensity are recorded. Similarly, unknown solution is introduced into the flame and its emission intensity is recorded. Calibration curve is then obtained by plotting emission intensity versus concentration. The given straight line passing through the origin from which concentration of unknown can be डिटरमाइन. जे मी तुम्हाला आता डिस्कस केलं, आपण काय करतो, एक स्टँडर्ड सोल्युशनची एक सिरीज तयार करतो. त्यानंतर आपण एसओपी प्रमाणे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर प्रमाणे आपला फ्लेम फोटोमीटर स्टार्ट करतो आणि आधी आपण डिस्टिल वॉटर घेतो, डिमिनरलाइज वॉटर घेतो आणि त्याने आपण झिरो ऍडजस्ट करतो. एमिशन इंटेन्सिटी झिरो ऍडजस्ट करतो. त्यानंतर हायर कॉन्सन्ट्रेशनचं जे स्टँडर्ड सोल्युशन आहे ते घेतो आणि एमिशन इंटेन्सिटी 100 ला ऍडजस्ट करतो. आणि मग मधली जी सोल्युशन आहेत ती कमी कॉन्सन्ट्रेशन पासून जास्त कॉन्सन्ट्रेशन पर्यंत या रेंजमध्ये घेतो आणि मग त्याची एमिशन इंटेन्सिटी नोट डाऊन करतो. सोबत आपण अननोनचं सुद्धा एमिशन इंटेन्सिटी घेतो. मग आपण कॅलिब्रेशन कर्व काढतो. तो स्ट्रेट लाईन आपल्याला मिळतो पासिंग थ्रू द ओरिजिन.
आणि मग त्यावर आपण अननोन कॉन्सन्ट्रेशनची इंटेन्सिटी, अननोन सॅम्पलची इंटेन्सिटी आपण पेस्ट करतो आणि त्यावरनं अननोनचं कॉन्सन्ट्रेशन आपण काढतो. ही झाली कॅलिब्रेशन कर्व मेथड. आणि लास्ट आपल्या सेकंड इयरला आपण हे कलोरीमेट्री प्रॅक्टिकल घेतलेलं आहे. अनालिटिकलला तुम्हाला हे झालेलं आहे. स्टँडर्ड कॅलिब्रेशन कर्व मेथड तुम्हाला ही झालेली आहे. आता नेक्स्ट मेथड आहे स्टँडर्ड ऍडिशन मेथड. आता स्टँडर्ड ऍडिशन मेथडमध्ये आपण काय करतो, तर एखादं सॅम्पल टेस्ट सोल्युशन आहे, अनलाइट सॅम्पल, हे कॉम्प्लेक्स कॅरेक्टरिस्टिक्स असतं, आपल्याला अननोन असतं. मग त्यासाठी आपण स्टँडर्ड तयार करू शकत नाही. मग त्या केसमध्ये आपण स्टँडर्ड ॲडिशन मेथड वापरतो. ह्या केसमध्ये आपण काय करतो, तर आपण एक आपलं जे सॅम्पल आहे त्या सॅम्पलमध्ये आपण सॅम्पल सोल्युशन तयार करतो. सोबत आपण काय करतो, त्यामध्ये एक ठराविक स्टँडर्ड सोल्युशन तयार करतो आणि ते इन्क्रीजिंग अमाऊंटमध्ये आपण आपल्या अननोन सॅम्पलमध्ये ॲड करतो. सुरुवातीला आपण काय करतो, एमिशन इंटेन्सिटी ऑफ अननोन आपण आधी स्टडी करतो. त्यानंतर आपण आपल्या अननोनमध्ये स्टँडर्ड सोल्युशन ॲड करतो ठराविक, त्याची एमिशन इंटेन्सिटी काढतो. थोडं जास्त कॉन्सन्ट्रेशनचं स्टँडर्ड ॲड करतो, त्याची एमिशन इंटेन्सिटी. असं करत स्टँडर्ड सोल्युशनची कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीजिंग अमाऊंटमध्ये ॲड करत अननोनमध्ये आपण एमिशन इंटेन्सिटी सगळ्यांची काढतो. आणि मग आपण तिथे ग्राफ प्लॉट करतो, एमिशन इंटेन्सिटी वर्सेस कॉन्सन्ट्रेशन. हा स्ट्रेट लाईन येतो, पण हा ओरिजिनमधनं पास होत नाही, हा वाय ॲक्सिसला कट करतो. मग आपण काय करतो, तिथनं वाय ॲक्सिसला जिथे कट करतो तिथनं हा आपण त्या ग्राफ निगेटिव्ह साईडला आपण तो एक्स्ट्रापोलेट करतो, आपण तो वाढवतो आणि तो जिथे एक्स ॲक्सिसला कट करेल तिथनं आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ एक्स ॲक्सिस हे मिळवतो, अननोनचं कॉन्सन्ट्रेशन मिळवतो. वेन अ टेस्ट सोल्युशन इज कॉम्प्लेक्स इन कॅरेक्टरिस्टिक्स और इट्स एक्झॅक्ट कॉम्पोजिशन इज नॉट नोन, then it is difficult to prepare standard solution having a similar composition as that of sample. In such cases, standard addition method can be used. In this method, the emission intensity for the unknown x is first determined by aspirating its solution into the flame with reference to bank. Then series of solution having definite amount of unknown plus varying amount of standard SR prepare and their emission intensity determined by aspirating them into the flame with reference to blank. A graph of emission intensity is plotted against concentration of X plus concentration of standard, which gives straight line. This is extrapolated to cut concentration axis. The point of intersection gives the concentration of unknown. जसं मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे इथे अननोन आपण काढतो. आणि लास्ट मेथड आहे ती म्हणजे इंटरनल स्टँडर्ड मेथड. ही आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करू. इथे आपण थांबूया. थँक्यू.